दोन्ही टीमला देऊयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांकडनं आणि सर्व मायबाप प्रेक्षकांकडनं तुम्हाला मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दोन्ही टीमला वेळ कमी घ्या. जॉली स्पोर्ट कामतगर फिल्डिंग लावून घ्या. सामना लगेचच सुरू करा. मॅचला आपण सुरुवात करूया. दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द क्रिकेट बॅक टू द क्रिकेट. दोन्ही टीमला शुभेच्छा. आणि पहिलाच बॉल इथे मात्र 3:28 मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज. पहिल्याच बॉलवरती बॅटचा कडा लागलाय का? लागलाय जरूर. बॅटचा कडा विकेट किपरनं पकडलाय झेल आणि संपलाय मैदानावरती. भरत पहिल्याच बॉलवरती भरतची विकेट कॅरी केली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहता विलास पाटीलला. विलास पाटीलला वैयक्तिक पहिलं यश. विकेट किपर न पकडलाय झेल. चांगली कॅच तुम्ही पाहिली. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय नंदू पाटील. तिसऱ्या क्रमांकावरती नंदू पाटील. नंदू आलाय. नंदू पाटील बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकावरती. पहिल्या बॉलवरती विकेट घेतला. आत्मविश्वास नक्कीच वाढला असावा विलास पाटीलच्या गोलंदाजी मध्ये. तो पहिल्याच बॉलवरती विकेट टिपला. षटकातील पुढचा बॉल कट केला. लॉर फुल टॉस बॉल सरळ चाललाय. बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर धावतो. अक्षरशः बॉलला अडवलाय डीप फाईन लेगला. तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात. त्या दोन न खेळायला सुरुवात केली आहे नंदू पाटीलनं आणि संघाचा श्री गणेशा इथे मात्र ओपन झाला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता त्या दोन या आकड्यावरती 2 धावा स्कोरबोर्ड वरती. भरत बाद झाला. नो स्ट्राईक ना तुम्ही राजूला पाहताय. चांगली मॅच तुम्हाला पाहायला भेटेल या दोन टीम मध्ये. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला आहे. हा बॉल खूप चांगला आहे. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. अजूनही काही बॉलचा शिल्लक खेळ. धावा धावफलकावरती फक्त तुम्ही पाहताय 2 या आकड्यावरती. एका आकड्याच्या मोबदल्यात चांगला आज बॉल होता. पडल्यानंतर थोडा हलकासा बाहेर निघा विकेट कीपरच्या हातामध्ये. हा तुम्ही डॉट बॉल पाहता. या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. हा देखील बॉल खूप चांगला आहे. हा बॉल थोडा पुढे ठेवला. याच्या अगोदरचा बॉल थोडा मागे होता. आता मात्र विलास पाटीलनं ओळखलं. ट्रान्स पहिला फलंदाजाचा थोडा बॉल पुढे ठेवला. समोर टाकण्याचा प्रयत्न मात्र हा देखील बीट झाला. चांगली गोलंदाजी. खूप चांगली लेन लाईन. सकाळपासून ते देखील मॅचचा पूर्ण खेळपट्टीचा त्यांना देखील अनुभव आहे. हे सकाळपासून इथे उपस्थित होते आणि आत्ता मात्र त्यांची गोलंदाजी देखील तेवढीच महत्त्वपूर्ण आहे टीमसाठी. हा देखील खूप चांगला व्हेरिएशन. या बॉलमध्ये व्हेरिएशन होतं. हा थोडे मागे ठेवला. जसा फ्रंट फुटला आला त्यानं ओळखलं आणि हा बॉल थोडासा मागे ठेवला. बीट केला लागोपाठचा तिसरा मात्र डॉट बॉल आला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. खूप चांगली गोलंदाजी इथे मात्र होतीये विलास पाटीलच्या माध्यमातून. षटकातील 1 टू गो. शेवटचा बॉल. फुलटॉस आहे. चुकीचा बॉल. त्यावरती मात्र पृथ्वी हल्ला. बॉल डीप फाय सीमा रेषा पलीकडे आलाय. चौकार.
अरविंद पाटील अलंदी कार्पेट बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेला मिड विकेटला एक केली पूर्ण जमीन लगत हा बॉल तुम्ही पाहिला. एकच धाव होती दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे एकच धावेवरती समाधान. पॉवर प्ले समाप्त झाला. विखुरलेलं तुम्हाला क्षेत्ररक्षण पाहायला भेटेल. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 7 या आकड्यावरती. आडव्या बॅटनं ऑन दी कार्पेट बॉल काऊ कॉर्नरला वेगानं एकच धाव असणार. सिंगलला जास्त महत्व या बॉल मध्ये तुम्ही पाहिला. डबल एका धावेच्या बरोबरीनं स्कोर चालला 8 वरती. 2 बॉल 2 सिंगल आल्यात 8 धावा स्कोरबोर्ड वरती. अरविंद पाटीलचं हे षटक तुम्ही क्रमांक पाहताय दुसरं वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटकातील पुढचा बॉल. इथे तुम्ही पाहता लाईन खराब वाईड बॉल चा इशारा आला. एक्स्ट्रा स्वरूपाची एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 9 या आकड्यावरती. पहिलं षटक तुम्ही पाहिलं विलास पाटीलचं ज्यामध्ये 3 डॉट बॉल 1 डबल 1 विकेट 1 चौकार ज्यानं 6 धावा खर्च केल्या 1 विकेट प्रस्थापित केली. बॅटचा कडा लागला. बॉल तुम्ही पाहता विकेट कीपर जोपर्यंत येईल तोपर्यंत या बॉल वरती धाव मिळतीये फक्त एका धावेच्या बरोबरीनं. धावा पुढे जात असताना 10 या आकड्यावरती डबल विजन मध्ये 10 रन स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. मॅच गावदेवी पिंपलगर आणि जॉली स्पोर्ट काभरगर या 2 टीम मध्ये षटकातील काही बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे. उडवलाय बॉल मिस्टामिंग झेलची शक्यता होईल का. लॉंग ऑफ चा फिल्डर पोचले होते थोडे पुढे गेले आणि तोपर्यंत या बॉल वरती धावा मिळाल्या गेले त्या मात्र 2 आणि 2 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 12 या आकड्यावरती. 12 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटचा बॉल 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या बॉल वरती उडवलाय बॉल चाला काऊ कॉर्नरला सीमा रेषेच्या बाहेर. बिग षटकार. मोठा तुम्ही पाहिला या षटकातील शेवटचा बॉल. लाईन खराब आहे बॉल सरळ चाललाय लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या बाहेर. सर्व काही सुरळीत असताना इथे घडलं का. हा बॉल 1+4 5 पंजा. षटकार आला त्यानंतर तुम्ही पाहिला विकेट कीपर झाला बीड. धावा आल्यात धावा धावपलकावरती 23. हा बॉल खूप चांगला आहे. षटक संपलं जात आहे ते तुम्ही पाहताय. दुसरा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11.50 सरासरीनं धावा स्कोरबोर्ड वरती 23.
तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल उडवला, बॉलला बॉल लॉंग ऑफला. फिल्डर आहे तिकडे. एक केली आहे, दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही गोलंदाज पाहताय अखिलेशला. अखिलेश 25 धावा. स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय षटकातील पुढचा बॉल. ऑलिम्पिक कार्पेट बॉल तुम्ही पाहता लॉंग ऑफला. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि दुसरी धाव घेत असताना विकेट सॅक्रिफाईस केली आहे. जणू कोणी खेळाडू कक्षामध्ये नवीन फलंदाज इथे तुम्ही पाहताय येणारा. हा देखील एक मातीतला खेळ. बैलगाडा शर्यत 16 डिसेंबर 2021ला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. त्यानंतर खूप जंगी शेकड्याच्या शर्यत तुम्ही पाहता आता. आणि हा सोन्या 50-50 सोनार पाड्या तुम्ही पाहिला. हे डीजेच्या माध्यमातून एक संगीत ऐकलं. जाऊयात मॅचकडे. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 25 या आकड्यावरती 26 धावा. 26 धावा धावपलकावरती. लॉफुल टॉस. बॉल चालला लॉंगॉनला. आनंदी कारफेट. विलास पाटील. कोणती चुकी होणार नाहीयेत. उचलला, फेकलाय तोपर्यंत ॲक्युरेट थ्रो आला. वन बाउन्स थ्रो होता. स्टंप टू स्टंप थ्रो तुम्ही पाहिला. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 27 वरती. गणेश पाटील मैदानामध्ये आला. त्याच्यासाठी विकेट सॅक्रिफाईस केली पण किती फायदा उचलेल. ऑलिम्पिक कारपेट. पुन्हा एकदा बॉल आला. फिल्डिंग चांगली झाली आहे. खूप चांगला क्षेत्ररक्षण, खूप चांगला क्षेत्ररक्षण. मग तुम्ही चेंडू लॉंग ऑनला लॉंग ऑफला पहा. मात्र बेस्ट फिल्डर बनायचं असेल बॉलवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं आणि ह्या गोष्टी सर्व आहेत जॉली स्पोर्ट कामतगरच्या फिल्डरच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटतात. धावा धावपलकावरती 2 स्कोर पुढे. तुम्ही स्कोर धावा 28 वरती. फटका चांगला आहे. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं पुढे जात असताना स्कोर 29 वरती. ऑलिम्पिक कारपेट तुम्ही इथे झालीये चुकी. बॉल लॉंग ऑफ. सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार. नक्कीच स्तुती केली. क्षेत्ररक्षक खूप चांगले. आणि आता इथे घडलं काय लगेचच तुम्हाला पाहायला भेटलं. झाली चुकी लॉंग ऑफच्या फिल्डरकडनं. चेंडू सीमा पार आणि आलाय हा चौका. डीजे स्लोगोचं शेवटचं षटक गोलंदाज आला सचिन. हनामारीचं षटक म्हटलं जातं.
या षटकामध्ये किती धावा येतील? धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 33. सचिन आलाय आणि समोर बॅटिंग तुम्ही पाहताय नंदू पाटील. ऑलरेडी कारपेड बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डिंग चांगली एक केली. दुसऱ्या प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना 35 वरती तुम्ही पाहता. 35 धावा धावफलकावरती. कितीचं टार्गेट सेट होईल? गावदेवी पिंपळगड टीमच्या बाजूनं. गोलंदाजी खूप चांगली आहे त्यांची. तुम्ही पाहिलं दुपारच्या सकाळच्या सत्रामध्ये काय बॅट बॉलिंग केली. हा बॉल खूप चांगला. सचिनचा डॉट बॉल आला. धावा थांबल्यात 35 वरती. सकाळ सत्रामध्ये खूप चांगला खेळ राहिला गावदेवी पिंपळगडच्या टीमच्या बाजूनं. या मॅचमध्ये कितीचं लक्ष असेल? कॅप्टनची जेव्हा आम्ही चर्चा केली, आम्ही नाणेपैकी हारलो असलो तरी आम्ही बॅटिंगच घेणार होतो. आमच्या मनासारखं झालंय. 40+ धावा जरी आम्ही काढल्या तरी मॅच आम्ही बनवू शकतो. कारण की सकाळी खूप चांगलं बॉलिंग अटॅक त्यांचं तुम्ही पाहिलं. 38 लक्ष असताना वीर तानाजी दापोडेसारख्या संघाला त्यानं पराभूत केलं. या मॅचमध्ये कितीचा टार्गेट लागेल? पहिल्या बॉलवरती 2 आल्या. त्यानंतर चेंडू तुम्ही पाहिला डॉट. धावा धावफलकावरती 35 या आकड्यावरती तुम्ही पाहता. सचिन टीमचा कॅप्टन. डॉट बॉल त्यानं फेकला. षटका देईल. बॉलिंग टाकण्यासाठी सज्ज. हा देखील तुम्ही बॉल पाहता. पडल्यानंतर खाली आला. रनआउटची संधी निर्माण होईल. नो स्ट्राईक इनला. रनआउट. हकेला धावणारी, हकेला दवसाला पावणारी तुम्ही वराल दिव्या आई तुम्ही पाहता. काबतगर गावाची हे संगीत त्यांच्या गावावरती. हा देखील बॉल खूप चांगला आहे. बीट केला. सचिनला नक्कीच कॅप्टन आहे आणि त्यानं सांगितलं जेव्हा स्पीच केला की माझी गोलंदाजी देखील तेवढीच चांगली आहे आणि मी तेवढा चांगला गोलंदाज आहे. 35 धावा धावफलकावरती. किती धावा येतील? चांगली गोलंदाजी या षटकातील. अजूनही शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंगचा 2 बॉलमध्ये किती एखादा मोठा फटका हवा त्या शोधात एक कामगार. फटका चांगला. हवेच्या लाटांवरती स्वार करत असताना आठवण झाली वीरेंद्र सेवागची. बॉल सीमारेषेच्या बाहेर ठोकला. बिग 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 षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं धावा पुढे जात असताना 41. या मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आम्ही आहोत आणि हे बोललो तसं करून दाखवलाय. का फटका होता, अप्रतिम होता. कव्हरला तो षटकार तुम्ही पाहिला. शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक. पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल. सचिन विरुद्ध षटकार मारला. शेवटचा बॉल. ऑलरेडी कारपेट एक केली आहे. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. थ्रो कुठे मात्र नक्की जाणार. थोडी खराब फिल्डिंग आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज झाला बाद. अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ संपला गेला आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपताच स्कोरबोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहताय. धावा धावफलकावरती 43 धावा आणि आता गरज असणार आहे 44 धावेचं. जर सरासरी पाहिली प्रत्येकी षटकामध्ये 11ची सरासरी आहे. ही मॅच जिंकायची असेल तर जॉली स्पोर्ट कामतगर टीमला या मॅचमध्ये मॅच जिंकणार कोण याच्याकडे देखील लक्ष लागला आणि गावदेवी पिंपळगडनं उभारल्या 43-44चा पाठलाग. जॉली स्पोर्ट कामतगरला उभारायचा आहे. ऐकूया उत्तरार्धामध्ये कशा रीतीने धावा पूर्ण केल्या जातात कामतगर टीमच्या बाजूनं की या धावेंवरती रोख लावला जाईल पिंपळगड टीमच्या बाजूनं. गोलंदाजी आमचा अटॅक आहे हे दाखवलं या पहिल्या मॅचमध्ये गावदेवी पिंपळगडनं. या मॅचमध्ये काय होईल अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच भेटतील. तुम्ही कुठे जाऊ नका. पाच राहा एकत्र. भिवंडी ग्रामीण 40+ मंडळ आयोजित चाचणी क्रिकेट स्पर्धा
अध्यक्ष चषक 2024 चा भव्य दिव्य हे असं पिंपलास सुसज्ज क्रीडांगण, अवतीभोवती झाडे तर सावली, आणि अशा प्रकारे तुम्ही पाहता हे मस्त असं हिरवं गळ असं आपलं हे क्रीडांगण. आणि ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये कालरामजी केणी यांना खेळाच्या उत्तरार्धामध्ये. थँक्यू सो मच. सुजित तातेशेठ पाटील, अरविंदजी भोईरी साहेब, कुंदनजी पाटील साहेब आणि पद्माकरजी चौधरी साहेबांचा आपण एक सुंदर कटआउट पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा सलग 2 मैदानामधून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण प्रिन्स मूव्हीज च्या माध्यमातून पाहू शकता. आज पिंपळाच्या ग्राउंडमधून ग्रुप डी, ग्रुप ई आणि ग्रुप एफ हे 3 ग्रुप 9 संघांचं खेळताना आपण पाहतोय. त्यामधला 2 ग्रुपचा रिझल्ट ओके झालेला आहे. ग्रुप डी मधून दिवस पण दिवा, ग्रुप ई मधून गावदेवी रांजनोली, ग्रुप एफ चा सामना सुरू आहे. थँक्यू. नक्कीच ग्रुप ए मधून जो संघ क्वालिफाय होईल त्यांनी उद्या ठीक 4 वाजता या ग्राउंडवर आपली उपस्थिती द्यायची आहे. चला धन्यवाद डीजे गणराज, गणेश भाऊ पाटील यांची चांगली म्युझिक सिस्टीम. तर गोलंदाज देवीदास, सलवीर जोडी
सचिन पाटील आणि विनोद पाटील, क्या बात आहे, बंधूंची जोडी. बघता बघता सचिन पाटीलला देखील वय वर्ष 45 कंप्लीट झालेली आहेत. आणि नक्कीच कामतगर संघासाठी एक चांगली आनंदाची बातमी की तो सलामीला आलाय. बघूया 24 चेंडू 44 धावा. गोलंदाज देवीदास. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या वरून चेंडूला उडवलाय. चेंडू चाललाय डीप स्लीपर कव्हर सीमारेषेच्या दिशेनं. पंच शिवाजी मडवी सरांचा इशारा, चौकार. गुड शॉट. चांगली सुरुवात. चाचणी स्पर्धेचा चौकारांनी आगाज सुरुवात करताना सचिन. इथे नंदू पाटीलनं चेंडूला स्टॉप केलाय मिड ऑन वर. नंदू पाटील नक्कीच आज पाहिले तर फलंदाजी चांगली केलेली आहे. 2 चेंडू 5 धावा आलेत. गणेश पाटील. बघूया यष्टीरक्षक विनोद पाटील स्ट्राईक वर आहेत. इथे हा चेंडू अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. अगदी संघाच्या जितेंना काही धावा वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसे खेळाडू सूर मारून चेंडू अडवतात असा चेंडू मात्र अडवलाय. वा. एकता स्पोर्ट सारंगाव संघाचे एक अष्टपैलू खेळाडू दिलीप पाटील सध्या गोवा टूरवर आहेत आणि तिथून हे स्पर्धेचा आनंद घेतात. आपल्या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. अध्यक्ष चषक V24 मध्ये आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 4 चेंडू मध्ये धावा आल्या 10. सचिन पाटील खेळतोय 9 वर. त्याला साथ देतोय त्याचा बंधू विनोद 1 वर. चांगली सुरुवात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण देताना सचिन पाटील. इथे ऑन द ऑफच्या अंदाजानं चेंडूला खेळून काढलाय. नक्कीच पॉवर प्लेचं ओव्हर हे T20 मध्ये असो की 50 ओव्हर आणि आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेट बॉलमध्ये पहिलं ओव्हर हे खूप काही सांगून देतो. पहिल्या इनिंगसाठी तुम्हाला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी त्याचा फायदा होतोय, तर चेसिंगसाठी देखील पहिली ओव्हर खूप महत्त्वाची असते आणि अगदी त्याचा फायदा घेताना सचिन पाटील धावसंख्या पोहोचली 11 वर. इथे अगदी जम्पिंग फटका आपण पाहतोय. चेंडूला उडवला इनफिल्डच्या वरून. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. 3 क्षेत्ररक्षक धावत होते मात्र चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमा पार. विनोद पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. धावसंख्या 15. चांगले गुणलेखक आहेत. आपण जेव्हा जेव्हा कामतगरच्या मोतीराम दादाजी काटीकर क्रीडानगरीमध्ये स्पर्धा पाहतोय तेव्हा राम भाऊ यांचे देखील आपण गुणलेखन अतिशय चांगल्या पद्धतीने पाहतोय. इथे अगदी सुरुवात पॉझिटिव्ह आहे. वीर तानाजी दापोडे संघासाठी नक्कीच ही आनंदाची गोष्ट असेल, कारण की ग्रुप F मधून हा जर सामना कामतगर संघाने जिंकला तर वीर तानाजी दापोडे संघाबरोबर त्यांची पुढील लढत होईल. पहिल्या ओव्हरसाठी 5 मिनिटांचा अवधी. गोलंदाज
गोलंदाज येत आहेत भोलेनाथ. नक्कीच पहिला सामना जिंकण्यामध्ये जर महत्वाचा वाटा असेल तर तो भोलेनाथचा. चांगला चेंडू होता, चेंडूला इनसाइड आउट खेळायचं होतं. बघूया चेंडू येतो ऑफ ड्राईव्ह मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, धावा मिळतील 2. धनराज चौधरी खुश आहेत. नक्कीच अगदी शरदजी म्हात्रे देखील अध्यक्ष खुश असतील. धावसंख्या झालेली 7 चेंडूमध्ये 17. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या 19. ग्रुप एफ खूप काही सांगून जाईल. पिंपलघर, दापोडे आणि कामतघर असे ग्रुप एफ मध्ये हे 3 दिग्गज संघ आहेत आणि 3 मधून एक संघ क्वालिफाय होणार आहे. जितेंद्रजी पाटील आपलं देखील स्वागत. आठ चेंडू मध्ये बनवल्यात 19. 44चं लक्ष. 11च्या सरासरीनं प्रत्येक ओव्हरमध्ये धावा जमवायचे आहेत. मात्र इथे चांगली भागीदारी, पार्टनरशिप. इथे शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल. सचिन पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. गुड शॉट. आहेत. नक्कीच पहिला सामना अगदी काय डिफेंड केला होता धामणगाव, सॉरी सरवली संघाबरोबर रांजोली संघाने देखील आज चांगले 2 विजय संपादन करून ग्रुप ए मध्ये अव्वल राहिलाय. दिवसपूर दिवा ग्रुप डी मध्ये अव्वल आहे. आता ग्रुप एफ मधून बघूया. एक सामना जिंकलाय पिंपलगरनं, दुसरा सामना फाईट करतोय. इथे लेट कट करायचं होता. चेंडूची गती आणि लाईन लेंथ खूप सुरत, जबरदस्त चेंडू होता. भोलेनाथ वापसी करताना. प्रिन्स मूवीज या वाहिनीवरून आपण चाचणी स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता. इथे हा फटका देखील चाललाय फाईन लेग रिजन कडे. चेंडू सरसवतोय आणि चेंडू सीमा पार देखील गेलेला आहे. चांगला स्टेट ड्राईव्हचा फटका, पण कडक फटका पाहतोय. नंदू पाटील यांच्याकडे कुठलीही संधी नाहीये. चेंडू जातोय आर पार सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आणि या 2 बंधूंची ही पार्टनरशिप 12 चेंडूमध्ये बघता बघता 31 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. आता अगदी सोपी समीकरण. शरद पाटील नक्कीच थोडेसे नाराज आहेत, कारण की आता 12 मध्ये 13 आणि वीर तानाजी दापोडे संघ नक्कीच या क्रीडानगरीकडे येताना मनोजभाऊ पाटील असतील, माणिकदादा पाटील, संपूर्ण संघ आता फ्रेश मूडमध्ये पुन्हा एकदा
कामतगर संघाबरोबर दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज होईल की काय बघूया. 12 चेंडू 13 धावा. गणेश पाटील एक जबरदस्त नाव. बॅक टू दी बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला गॅदर करताना गणेश पाटील. 11 चेंडू 13 धावा. इथे ऑन दी ऑफ एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीसाठी सचिन निघालाय. फेकी थोडीशी खराब, नाही रोखू शकत. 2 धावा. धावसंख्या 33-3. 11 पाहिजेत 10 चेंडू मध्ये. प्रथमेश पाटील ऑल टीम प्रिन्स मूवीज. चांगला कॅमेरा वर्क. इथे बघूया क्षेत्ररक्षक आहेत, एका टप्प्याने चेंडूला उचलत आहेत. दुसरीसाठी इथे निघालेत विनोद पाटील. क्या बात आहे. थोडीशी नक्कीच कॉलिंग खराब झाली होती, मात्र 2 धावा कंप्लीट झाली आहेत. धावसंख्या 35 धावा झाल्या. 44 बनवायचे आहेत, म्हणजे आता 9 चेंडू आणि 9 धावांचं सोपं समीकरण. अजूनही 10 विकेट हातामध्ये आहेत. चांगला चेंडू गती चांगली दिली होती या चेंडूला. विनोद पाटीलने वाटलं की चेंडू फिरकी येईल का. गणेशकडे चांगली क्वालिटी आहे. एकाच ॲक्शन मध्ये दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. इथे फटका उडवला आहे. अगदी चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाला होता, मात्र सीमा पार चेंडू पाठवता आला नाहीये. टिपलाय झेल. फलंदाज बाद. मला वाटतं तिथे विलास होते. विलासनं चांगला झेल टिपला होता. तुम्ही सर्वात मोठी कदाचित भागीदारी असू शकेल. पहिल्या विकेटमध्ये 35 धावांची भागीदारी 17 चेंडूमध्ये. नवीन फलंदाज अरविंद पाटील बघा, तिन्ही बंधू आहेत. क्या बात आहे. एक शेलके ब्रदर्स पोगावचा आपला संघ आहे रेग्युलर मध्ये. मला वाटते 5 का 6 भाऊ त्या संघामधून खेळत आहेत. आणि इथे हा चांगला फटका अरविंद पाटीलचा आलेल्या टोकलाय. चौकार आणि चौकाराने धावसंख्या झाली ती 39. आहे 6 चेंडू 5 धावा. या 5 धावा डिपेंड करण्यासाठी कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. आणि नक्कीच रेड कॅप फेमस आहे गावदेवी पिंपळगर संघामधून नंदू पाटील. बघूया 6 मध्ये 5. नक्कीच नंदू पाटीलने देखील स्वतःला सिद्ध करावं लागेल. चांगली क्वालिटी गोलंदाजी त्यांच्याकडे आहे. भरपूर स्पर्धेतून त्यांनी कित्येक वेळा चांगली गोलंदाजी केलेली आहे. मात्र इथं आपण पारडं जड पाहिले तर कामतगर संघाचं आहे, कारण की फक्त 1 विकेट गेलेली आहे आणि 6 चेंडूमध्ये 5 बनवायचे आहेत. इथून शरद म्हात्रे साहेबांच्या संघाला संधी जास्त आहे.
बघूया नंदू पाटील यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. यानंतरचा सामना असेल नक्कीच कामतगर संघाने जिंकला तर दापोडे संघाबरोबर, आणि जर पिंपळगर संघाने जिंकला तर नक्कीच एफ ग्रुपचं देखील रिझल्ट पिक्चर क्लिअर होईल. इथे अगदी फटका समोर ठेवलाय. बघूया, एक कंप्लीट केली, दुसरीसाठी सचिन निघालाय आणि पोचलाय देखील. धावसंख्या 41, 41. तर 5 मध्ये 3, 5 चेंडू 3 धावा, डॉट आणि विकेट शिवाय आता पर्याय नाहीये शरद पाटील. आता सिंगल डबलने देखील कामतगर संघाला विजयापासून पिंपळगर संघ रोखू शकणार नाहीये. चांगल्या ट्रॉफीज आपण पाहतोय, गोल्डन सिल्वर, चांगले मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील आहे. नाना गुंडले यांच्याकडून षटकार, विकेट हॅट्रिकसाठी टी शर्ट आहे. आणि मला वाटतं आज नक्कीच अशोक म्हात्रेनं 2 वेळेला ती कामगिरी केलेली आहे. डॉट बॉल 4 मध्ये 3. नंदू पाटील जागते रहो का इशारा आपल्या सहकार्यांना देताना. आणि इथे हा विजयी षटकार, सचिन पाटील ऑन दी फायर. अभिनंदन ज्वाली स्पोर्ट कामतगर. नक्कीच इथे ग्रुप एफ मधून षटकार आलाय आणि नक्कीच या सामन्याचा सामनावीर नो डाऊट नाबाद 33 धावांची स्फोटक केली सचिन पाटीलनं केलेली आहे आणि तेच ठरल्यात. नक्कीच डॉक्टर संदीपजी भोईर आपला खूप खूप नक्कीच संदीपजी भोईर डॉक्टर साहेब आपलं देखील या अध्यक्ष चषकामध्ये खूप खूप स्वागत. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आपण वाढदिवस